जळगावला उमेदवारांचं किडनॅपिंग केलं माघार घेत नाही म्हणून आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावली आणि बिनविरोध निवडून येण्यासाठी। ही जी स्पर्धा सुरू झाली या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची, ही फक्त धमक्या, पैशाचा वापर, ब्लॅकमेलिंग, दहशत काय करतात राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे निवडणूक आयुक्त। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी महानगरपालिकेला बिनविरोध लोक निवडून आलेच नव्हते। बिनविरोध निवडून येत असतील तर जनतेची आशीर्वाद, जनतेची साथ त्या नगरसेवकांना आहे, हा त्याचा अर्थ आहे। जनता सातत्यानं त्या लोकांच्या पाठीशी उभी राहते। बिनविरोध निवडणूक होणार असेल तर त्याच्यामध्ये गैर काय? एवढीच हिंमत असेल तर संजय राऊतांनी आपल्या भावाला बिनविरोध निवडून आणावं, जनतेचे आशीर्वाद घ्यावे, जनतेला विश्वासात घ्यावं, उमेदवाराला विश्वासात घ्यावं आणि बिनविरोध निवडून यावं। त्याच्यामध्ये गैर काय आहे?